राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। आताच पाहिलेल्या बातमीवरून शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही गेल्या कित्येक वर्षभरापासून वाट पाहिली होती, पीक विमा नेमकं कधी येणार, आता तोच निर्णय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आज आली आहे। पीक विमा योजनेमध्ये आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीक विम्याचे रखडलेले दावे आता पूर्णतः मंजूर करण्यामध्ये आले असून आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो तुमच्यासाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल। गेल्या कित्येक वर्षभरापासून जो पीक विमा भेटला नव्हता, जो की रखडला होता, तोच पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, परंतु एक अडचण देखील निर्माण झाली आहे। तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला देखील पीक विमा मिळणार, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण राज्यामध्ये पीक विम्याचे वितरण होईल, परंतु एक अडचण सरकारच्या माध्यमातून निर्माण करण्यामध्ये आली आहे। ती अडचण म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अजिबात वितरण होणार नाही। बघा, याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, फक्त 14 जिल्ह्यामध्ये आज वितरण करण्यामध्ये येणार आहे। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 14 जिल्हे का निवडले तर यामागे कारण आहे, डीबीटी प्रक्रिया अगदी स्लो आहे आणि संत आहे। बघा, डीबीटीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये कित्येक तरी कोट्यवधी शेतकरी बांधवांना एकाच वेळी वितरण करता येत नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या याद्या तयार करण्यामध्ये आले आहे आणि आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो, अतिशय महत्त्वाची बातमी ही शेतकरी बांधवांसाठीही आली आहे। आज जवळपास 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। आणि बघा, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। फक्त 2 मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण की या 2 मिनिटांमध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अधिकृतपणे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग नेमकं पीक विमा किती मिळणार, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल। तर शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा, काही शेतकरी असे आहे ज्यांना 15,000 रुपये पीक विमा जमा होणार अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली। आता हा पीक विमा नेमकं कोणता आहे तर 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान शेतकऱ्यांचं घडलं होतं, त्या नुकसानीची भरपाई म्हणजेच की पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, 2022 पासून 2025मध्ये या 3 वर्षामध्ये तुम्ही एकदा जरी पीक विमा भरला असला तरी तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि आज या ठिकाणी 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी सरकारने दिली आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कमसुद्धा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, बघा काही शेतकऱ्याला 35,000 रुपयांपर्यंत सुद्धा पीक विमा मिळणार आहे 2022 पासून। ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नव्हता किंवा कमी पीक विमा भेटला होता, त्यांना 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार,
तर त्याचे कारण देखील सरकारने आता स्पष्ट करून सांगितलं आहे. ते म्हणजे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्ष या मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकरी बांधवांना दिला नव्हता. बघा, तोच पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आज घेऊन आला आहे पीक विमा. बघा, कारण की केंद्राचा पीक विमा आणि राज्याचा पीक विमा दोन्ही पीक विमे आज या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की 35,000 रुपयांपर्यंत हा पीक विमा गेला आहे आणि शेतकऱ्याला आनंदाची बातमी आली असं देखील आपण आता म्हणू शकतो. बघा, गेल्या 3 वर्षाचा पीक विमा जमा होत आहे. मागे पीक विमा जमा झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. त्याचमुळे आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओला मध्ये या ठिकाणी पाहिलं असेल की या ठिकाणी काही शेतकऱ्याला 35,000 पीक विमा मिळणार, काही शेतकऱ्याला 15,000 रुपये पीक विमा मिळणार. मग आता शेतकऱ्याला कमी जास्त पीक विमा का मिळणार, याच्या मागचं नेमकं कारण तरी काय आहे ते आपण आता व्हिडिओच्या पुढं पाहणारच आहोत. आज आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आज या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये सोडण्यामध्ये येणार आहे. परंतु रात्रीपर्यंत जवळपास 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार अशी अपडेट देखील सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामध्ये बघा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे. तर मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आणि कोणकोणते शेतकरी अपात्र ठरले गेले याची सुद्धा माहिती सरकारने आज जारी केली आहे. बघा, 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे. आता उद्या देखील काही शेतकऱ्याला पीक विमा पुन्हा मिळणार आहे, कारण की सरकार टप्प्याटप्प्याने पीक विम्याचं वितरण करीत आहे. शेतकरी बांधवांनो, आज जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं नाही तर अजिबात चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वितरण होत असल्यामुळे पुढील यादीमध्ये तुमचं नक्कीच नाव येईल. आणि बघा, यादी अजून या ठिकाणी आपण पाहिलेली नाही, अगदी एका मिनिटामध्ये आता आपण लगेच यादी पाहून घेऊया. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान जास्त झाले त्यांना खूप मोठा लाभ आता मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आणि आज पुन्हा 14 जिल्ह्याचा नंबर सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आला. आता बघा शेतकरी बांधवांनो, त्यामुळे या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कृषी विभागाला दिले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला थोड्याच वेळामध्ये पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा भेटणार आहे. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला भेटला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा भेटू शकतो. हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 35,000 देखील तुम्हाला आता मिळू शकतात. काही शेतकरी बांधवांना काल पीक विमा जमा झाला, त्यामध्ये काहींना 52,000 रुपये पीक विमा भेटला, काहींना 49,000 रुपये पीक विमा भेटला, तर काहींना 50,000 रुपयांपर्यंत देखील काल पीक विमा भेटला आहे. आणि आज सरकारच्या माध्यमातून फक्त या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे असं सरकारने सांगितलं आहे. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 39 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये वाटप झाले. शेतकऱ्याला वाटत होतं पीक विमा 10,000 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 वर्ष, 2023 आणि 2024 बघा या 3 वर्षांचा राहिलेला पीक विमा सर्व एकदम 50 ते 40,000 रुपयापर्यंत पोहोचला आहे आणि तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकाचे बघा गेल्या 3 वर्षामध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर बघा त्याचा देखील पीक विमा सरकारने मंजूर केला. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा
अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी आता जारी केली. जवळजवळ 35 पिकांची नोंद या पीक विम्यामध्ये आढळून आली आहे. बघा, तुमचं पीक देखील असणं गरजेचं आहे. बघा, या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगण्यामध्ये आलं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे स्पष्टपणे समजेल. बघा, काही शेतकरी बांधव अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही की नेमकं वितरण कधी होणार आणि पीक विमा जर आलाच नाही तर मग नेमकं काय करायचं. बघा, सर्व काही तुम्हाला अगदी या ठिकाणी काही सेकंदामध्ये आता कळणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावे असे आदेश दिले आहे. बघा, जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता 14 जिल्ह्याचा नंबर लागला आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आदेश आता जारी करण्यामध्ये आले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तर मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्याआधी कोणकोणते शेतकरी बांधव यामधून अपात्र ठरले जाणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये आपण सांगणार आहोत. तर मग आता महत्त्वाचं बघा, सरकारकडून एक सूचना करण्यामध्ये आली आहे. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जाणार नाही, कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे भले मोठे नुकसान झाले होते. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहे. बघा, या 12 बँकामध्ये जर काय तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकांनाच प्राधान्य दिले आहे, कारण हा पीक विमा डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून यादी आता जारी करण्यामध्ये आली आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं लक्षामध्ये आलं आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असे देखील सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा, कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जात आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येत आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आले. बघा, सर्वात पहिल्यांदा आपण बँकांची यादी पाहून घेऊया आणि नंतर आपण लगेच अगदी काही सेकंदामध्ये जिल्ह्यांची देखील यादी पाहून घेऊया. तर मग आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा सोडण्यासाठी 12 बँकांची निवड झाली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे, त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचाच देखील समावेश आहे, त्यानंतर HDFC बँकेचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे, त्यानंतर ICICI बँकेचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर SBI जिला की आपण स्टेट बँक ऑफ इंडिया असे देखील म्हणतो, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. बघा, जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर देखील पडणार आहे. बघा, गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याच प्रकारे घोटाळे आढळून आले होते. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला, रस्त्यालगतची जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला किंवा या ठिकाणी कोणती तरी गायरान जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना आज पीक विमा मिळणार नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही ते आता बघा. आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता यादीसुद्धा जारी करण्यामध्ये आली. लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो यादी बघा. या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सरकारने सांगितला अकोला जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा देखील उल्लेख सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला, त्यानंतर वाशिम जिल्हा, त्यानंतर यवतमाळ जिल्हा. बघा,
यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर बीड जिल्हा, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण केलं जात आहे. आता जर बुलढाणा जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर देणारी ही बातमी आहे. त्यानंतर पुढील जिल्हा बघा, तो म्हणजे की जालना जिल्हा बघा. त्यानंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी बघा, हे महत्त्वाचे जिल्हे आहे. या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, पिकानुसार वेगवेगळी रक्कम असणार आहे. बघा, तुमच्या पिकानुसार वेगळी रक्कम असल्यामुळे जर तुमचं कापूस पीक असेल तुम्हाला सर्वात जास्त पीक विमा मिळणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि ही होती महत्त्वाची बातमी. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की पुढे देखील यादी येणार आहे. आणि जेव्हा कधी यादी येते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.